बाय बाय. सूर्या, सूर्या, तू जे आमच्यासाठी केलंयस ना, त्याचे उपकार कसे मानू कळतच नाहीये. आयुष्यात तुला काही हेल्प लागली ना, फक्त आवाज दे. तुझ्या मदतीला नेहमी उभा असेल. बाय. दादा, लॉज मधनं बाहेर पडले दोघं. काय करायचे ते सांगा. थँक्यू सो मच सूर्या. तू माझ्यासाठी जे काही करतोयस ना, ते मी शब्दात सांगूच शकत नाही. आय होप की यापुढेही तू मला अशीच मदत करत राहशील. थँक्यू. बाय. हाच येतो माझ्या मनातला मुलगा. किती सावरू समटता, किती आवडी घाव झेलू, ऐक ना तू, ऐक अरे काय झालं? असं आबाळ कोसळल्यासारखं तोंड पाडून का बसलायस? तू तर गप्पच बस. सगळं ना तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळं? आता मी काय केलं? तर फसवलंच मला नको ती स्वप्न बघून. अरे आता मला काय माहिती की तू जर मोठी झाल्यावर दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडल. तू नुसती स्वप्न बघितलीस. मी जे बघतोय ना ते वास्तव आहे. ते बेस्ट आहे रे तुझ्यासाठी. तो तिची सगळी स्वप्न पूर्ण करेल. त्यानं आता तुझ्यासाठी दवाखाना मी चालू केलाय. लय जपतो रे तिला. ती त्याच्या संग सुखात राहील. तू नसतं का ठेवलं तिला सुखात? तिचं सुख माझ्या लायकीच्या बाहेर आहे बाबा. ते फक्त सिद्धार्थच तिला देऊ शकतो. त्याची बरोबर कोणीच नाही करू शकत. खरं सांगू का, मी आता माझ्या बहिणींसाठी पण ना त्याच्यासारखीच चांगली, हुशार, बायकांची मन कळणारी, मन जपणारी अशीच पोरं शोधणार आहे मी पण. म्हणजे तू तुझा तो विषय सोडून दिलास? होय, कायमच. मी दिवा आणि ती चांदणी. दिवा वीज तो माहिती ना तुला. चांदणी चमकत राहत. असंच मी पण विजलो. चांदणी माझ्या नशिबातच नाही. इथंच संपलं माझं प्रेम. स्वप्न मी इथंच तुटलं. तुटला काळ जात खोल आजसा, हरला फिरमात मन हे माझं. तुटला काळ जात खोल आजसा. आज डॅडींना दिसता दिसता वाचलोय. त्यांना जर कळलं असतं मी तुळजाला घेऊन पुण्याला गेलोय तर, सिद्धार्थ आणि तुळजाच्या प्रेमाचं कळलं असतं तर. नाही, डॅडींना हे अजिबात नाही कळलं पाहिजे. असं झालं तर तुळजाचं सिद्धार्थशी कवाच लग्न नाही होणार. तिची सगळी स्वप्न तुटत्या. त्यात मी डॅडींचा विश्वास मोडला हे बघून तर ती मला परत कधी त्यांच्या नजरेपुढे उभं बी करणार नाहीत.
डॅडीज ना आम्ही पुण्याला गेलो हे कळलं का काय? हॅलो. का सूर्या, या उद्या सकाळी घरी ये. हा तुझ्या बहिणीने पण घेऊन ये. ते तुळजाच्या लग्न पत्रिका पूजनाचा कार्यक्रम आहे. हा वय डॅडी. बघू कसं जमतंय ते. बघतो. बरोबर आहे, मोठा झालास तू आता. आम्हाला बी बघतो म्हणतोयस. नाही, आम्हाला वाटलं घरचा आहेस तेव्हा धावत येशील. नाही पण तुला पण कामं असतील हे विसरलो होतो आम्ही बाबा. डॅडी तसं नव्हतं म्हणायचं मला. तुम्ही बोलले आणि मी नाही आलो असं झालं का सांगा बघू. नायच झालं पाहिजे. इथून पुढे तुला फोन बी करायची गरज नाही पडली पाहिजे. सगळे कामं बाजूला ठेव आणि तुळजाच्या लग्नाकडे लक्ष दे. तुलाच पुढवून सगळं करायचंय. करशील ना? खबरत बघतो म्हणणार आहेस आम्हाला. अहो डॅडी ते चुकून गेलं मगाशी तोंडात ना. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त कामं सांगा झाली म्हणून समजायची. हेच ऐकायचं होतं आम्हाला. येऊ द्या. हा. अरे सुकाळीच्या झालं का नाही आवरून? आवर लवकर. तो फिजिकल घेणार माझं काही जावई नाहीये. पाटापासून काय हो तुमचं त्याच्या मागे किरकिर 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 लावली आ? तुला मिलिटरीची शिस्त माहित नाहीये. लेट झाला ना तर ह्याची फिजिकल होणार नाही. असं काय बी होणार नाही. माझं पोरग पहिलं येत आहे का नाही बघा. त्याच्यासारखी बॉडी आहे का गावात कुणाची? तू त्याला रोज सारखी अंडी खाऊ खाऊ घालतीस ना, त्याच्यामुळे सांड झालाय. आज कळलंच त्याच्या अंगात किती जोर येते. ना चला. ए काय माहिती चाललास होय? भरतीसाठी चाललायस? वाईट जरा जोश येऊ दे. चल. मग नाही जायचं. नाही तसं नाही करायचं. जा. आणि हसली ना भरती होऊनच दाखव. जा, जा. खरं म्हणजे सूर्या, आम्हाला पहिली पत्रिका तुलाच द्यायची इच्छा होती. काय करणार, आपल्यात ते पहिली पत्रिका देवापुढे ठेवतात, मग दुसरी ते लेकीच्या सासरच्यांना देतात. आता त्यांना दिली का तुझ्यापासूनच सुरू करू. हा अहो डॅडी नाही दिली असती तरी चालली असती की. मी खर्चच आहे ना तुमच्या. चिरंजीव, झाली का यादी निमंत्रितांची? हो डॅडी झाली आहे. थोडी राहिली पण संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. हा. डॅडी एवढ्या पत्रिकांच्या घडी घालायच्या आणि पाकिटात भरायचं लय अवघड काम आहे. त्याला माणसं लावायची म्हटल्यावर वेगळी मजुरी द्यावी लागेल. त्या परस कशाला काय ते मजूर. चिरंजीव, तुम्ही यादी करा. आम्ही ती पत्रिका एन्व्हलपमध्ये भरतो. आता काय हातातली कामं सोडून ही कामं करावंच लागणार आहे. अख्खा दिस जाणार बुवा, तो काय करणार? घरातली कामं म्हणल्यावर करायलाच पाहिजे. आता बरोबर बोलतोय का सूर्या? अहो डॅडी आता तुम्ही लाजवताय बरं का. अहो त्यात काय एवढं. राजू, तेजू, चला पत्रिकांची नीट गाड्या घाला. डॅडी हाय ये, तुम्ही नका काळजी करू. कशाला उगाच त्यांना त्रास? अहो त्रास कसला आलाय? त्यात घरचं काम आहे आणि तुम्ही असली हलकी कामं करत जाऊ नका. ऐकलं का? चहा पाण्याचं बघा त्यांची. नाश्ता बिस्ता बी द्या त्यांना. हं? चला शत्रू छत्री चला. पूर्ण सगळं काम संपून घरला जा. मी हाय दुकानात. हं? ऐका,
लवकर आवरून जाऊ. हा अगं बघ ना, इथं 3 प्रकारच्या पत्रिका आहेत. ही तर कसली भारीतली आहे. ह्याच्यावर तर सोनेरी नक्षी काम पण आहे. अगं हे बघ, ह्याच्यात तर चांदीचा पेला पण आहे. लय महागडी दिसते. ही बघ ना, ही तर फक्त टूथपेस्टची आणि यावर जास्त वर्किंग पण नाही केलंय. ही तर सिंगल पेजच आहे. एका पाण्यातच सगळं उरकलंय. ती ना हलक्या लोकांसाठी असणार बघ. तनू, राजू, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. पत्रिका बरोबर लवकर. असं कसं लक्ष देऊ नका? मला तरी कामच करू वाटना. मला काय वाटतं माहिती का, डॅडींनी आपल्याला इथं पत्रिका पूजनाला नाही, काम करायला बोलवलंय. हो ना, प्रत्येक वेळेला असंच करतात बघ. घरातले म्हणून इन्व्हाइटतात आणि मग होम मधली कामं करायला लावतात. आता बघ, 4 माणसांची 2 तासाची मजुरी म्हणजे 1000 रुपये तरी वाचवले असतील ना? हा, आपल्याला कामाला लावून. पण घरच्या माणसांना असं कोण कामाला लावतं का? त्यांच्या घरचं नोकर असल्यागत कामं करून घेतात. मी सांगते ना, डॅडींना ना आपण त्यांच्या घरचे वाटतच नाही बघ. आपल्याला ना ती सगळ्यात हलक्यातली पत्रिका देतात का नाही बघ तू. लागली पैसे. अगं डॅडींसाठी नाही, पण आपल्या दादाला बरं वाटावं म्हणून तर करूया. हा दादासाठी काय पण काय. चला. चला मग आवरा बरं लवकर. तुळजा आणि सूर्यदादाचं नाव असलेली पत्रिका बघायची लई इच्छा होती माझी, पण आता ती पुरी नाही होणार. हरकत नाही, ह्यावर दादाचं नाव टाकते आणि ही पत्रिका माझ्याजवळ ठेवते. आता कसलं भारी वाटतंय. झाल्या का? झाल्या का पत्रिका एनोलोप मध्ये भरून? हो. शत्रू, पत्रिका घ्या सोबत. आम्ही तुळजाच्या सासरी पत्रिका देऊन येतो. चांगले लाड चाललेत. आम्ही परत येतो, सगळं काम संपलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा. चालेल. धन्यवाद. तुम्हाला मानाची पत्रिका द्यायची होती हो. आमच्याकडे कसं आहे, देवाला पत्रिका दाखवल्यानंतर पहिली पत्रिका लिकीच्या सासरच्यांना द्यायची. ही मानाची पत्रिका. हा, घ्यावा, घ्या. आणि हो, तुमची सून महाराष्ट्रातनं पहिली आली बरं का, डॉक्टर कीच. अरे वा. बर, पण घरची कामं जमतात ना तिला? नाही म्हणजे संसारासाठी ते जास्त महत्वाचं आहे नाही का? तिची काळजीच करू नका हो. तुमच्या घरची शोभा तिनं नाही वाढवली तरी विचारा. असं, आणि तेच पाहिजे आमासने. हा. बरं, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? झाली 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 तयारी झाली, झाक तयारी झाली. म्हणजे एकदम मेहंदीपासून तर हळदीपर्यंत, संगीतापासून लग्नापर्यंत अशी तयारी केली की सगळीकडे याच लग्नाची चर्चा झाली पाहिजे. काय चिरंजीव? चर्चा तर वाटणारच नाही. अहो, निंबाळकरांनी सरनोबतांचं लग्न आहे. हा. काय सत्यजित? सत्यजित, काय झालंय? तू काय बोलत नाहीयेस? कुठं काय? लग्न जवळ आले ना, म्हणून टेन्शन मध्ये आला. मी ओळखतो नाही आला. जरा काय झालं की लगेच टेन्शन घेतो. घाबरू नका, माझी बहीण नाही त्रास देणार तुम्हाला.
बरं डॅडी, हा तुम्हाला तर माहिती आहे आम्ही राजकारणातली माणसं, हा तू त्यामुळे लग्नाला आमदार खासदार मंत्र्यापासून सगळे येणार आहेत. येऊ दे की. त्यांची सगळी राहण्याची सोय 5 स्टार मध्ये झाली पाहिजे. केली म्हणून समजा तुमची इज्जत आणि आमचा मान कायम राहील अशीच तयारी कर. त्यांनी ह्या लग्नाला आल्यामुळं आपली नाही त्यांची शान वाढेल, शब्द आहे आपला. येऊ का? येतो आहे. सूर्या, मला माहित आहे हे सगळं तुझंच काम आहे. एकदा हे लग्न होते मग तू आहेस आणि मी आहे. ऐत खाऊ नुसता, ऐत खाऊ नुसता, नको नाना नको नाना नको वळू सारखा वाढलाय नुसता. कामाची अक्कल नाही, गाडीची अक्कल नाही, नाना नको गाडीची अक्कल नुसता वाढलाय नुसता. नाना मारू नका नाना वाढलाय नुसता, वाढलाय तू. तुला नाना आई नाना काय झालं? यालाच विचार. नाक कापलं बापाचं याने गाबड्यानी. काय केलं सांगा तरी, का मारताय त्याला माझ्या लेकराला? फिजिकल मध्ये घमेलभर माती खाल्ली यांनी. अरे कासो पण ह्याच्यापेक्षा जोरात पडलं असतं, पण हे बे ना जागचं हालतच नव्हतं. तूच म्हणली ते ना सगळ्यात पहिले येईल म्हणून. पहिलेच आलं पण खालून. अजून घालायला अंडी खायला. गावातल्या सगळ्या कोंबड्याची मेहनत वाया घालवली यांनी. असू दे असू दे, माझ्या लेकराला कोणाची तरी नजर लागली असल. नजर आणि ह्याला नजर लागायच्या लायकीच आहे का यो? ओ फादर, हे बघा हे बायसेप, हे बघा हे ट्रायसेप, हे बघा हे ॲब्स, हे बघा हे चेस्ट. बघ बघ लाज आहे घ्यायला. एवढं जीव तोडून सांगतोय आणि ह्याच काय चाललंय बघ. अरे आत्ता नाही कळणार तुला. ज्या दिवशी तू बाप होशील ना तेव्हा कळेल तुला. अरे मी आहे म्हणून सगळं चाललंय. अरे मी जर उद्या गेलो ना तर असं बॉडी दाखवून तुझं पोट भरणार नाही. अरे आता शहाणा हो. तू जर उद्या लगीन झालं तर पोरावळ्यांना कसं सांभाळणार तू? अरे मी जिद्द आहे ना तर तुझं चांगलं झालेलं मला बघायचंय. तुला जर स्वतःच चांगलं व्हायचं नसेल ना तर मग निघून जा घरातून. काय बोलताय तुम्ही? आई तू थांब, कायम ना मला घालून पाडूनच बोलतात. मी आता हे घर सोडून जातो. जा. हे बघा फादर, निघून जातोय मी. जा ना मग. फादर बघा, खरंच निघून जाईन. नाही नको, माझी ना जेवणाची वेळ झाली. आई मी जेवतो आणि मग निघून जातो. हा रे माझ्या लेकरा, सकाळपासून काही जेवला नसतील ना. चल मी तुला खायला देते. अजून बिघडा पोराला. मी तर आता काय बोलणारच नाही. तुम्हाला काय करायचं करा. हे काय करताय तुम्ही? म्हणजे हे काम तुम्ही का करताय? चला उठा तुम्ही. हा चालेल. धनु तू जागा असू दे ना. आत्याची मुलगी असतो आमच्या. तुझ्यासाठी एवढं तर आम्ही करूच शकतो ना. आणि असंही आमच्याकडे कार्यक्रम असला तर तू येतेसच की मदतीला. अगं हो, तरी पण अगं असू दे की. होतं चालय, राहू दे. आई यांना काही खायला दिलंयस? हो हो, पोट फुटेपर्यंत खायला घातलं आत्यानं. हा पण मी जरा वाईट कमीच खाल्लं. धनु दीदी, सगळ्यांच्या वाटतं तूच खाल्लंयस. हा, आणि आत्या आता काही देऊ नकोस हिला. छोटी आई, डॅडी कुठे? ते तुझ्या सासरी गेलेत पत्रिका द्यायला. तुळजा, लग्नाची तयारी झाली का सगळी? तुळजा, हा बोल ना.
अगं मी म्हणत होते लग्नाची तयारी झाली ना सगळी? हो, चालू आहे. तू खुश नाही आहेस का? नाही म्हणजे असं काही नाहीये. मग हस की जरा. हसल्यावर कसली भारी दिसतेस तू. आणि हसली नाही ना तर लग्नात फोटो चांगले येणार नाही तुझे.